नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दर आणि डीए वाढीचा लाभ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दर आणि डीए वाढीचा लाभ मिळणार आहे। केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून आणखीन 2% डीए वाढ होणार आहे। सदर डीए वाढीचा अधिकृत निर्णय होळीच्या आत घेतला जाणार आहे। यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून एकूण 60% दराने डीए वाढीचा लाभ मिळणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना जुलै पासून डीए वाढ। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 3% डीए वाढ लागू करण्यात येणार आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण डीए हा 55% वरून 58% इतका होणार आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित होणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे माहे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या 7 महिने कालावधीमधील डीए थकबाकीचा फरक देखील अदा केला जाणार आहे। माहे जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे, परंतु त्याकरिता जुलै 2026 पर्यंत वाट पाहावी लागेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।